हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बालविवाहाबाबत माहिती घेणार आहोत. हा प्रश्न तुम्हाला 5 मार्काला विचारण्यात येतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बालविवाहाबाबत माहिती घेऊया. लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचे वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. भारतात वधूचे वय 18 आणि वराचे वय 21 पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो. हे पहा, कायद्याने वधूचे वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे. जर ते वय कमी असेल तर तो बालविवाह ठरतो, किंवा वराचे वय 21 वर्षापेक्षा कमी असेल तर तो बालविवाह ठरतो. आणि बालविवाह हा आपल्या कायद्यानुसार गुन्हा आहे. बालविवाह झालेल्या मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो, म्हणजे त्यांची वाढ पूर्ण झालेली नसते. अशा स्थितीत 18 वर्ष गाठायच्या आतच त्यांना गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर, घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण या साऱ्यांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्याखेरीज राहत नाहीत. म्हणजे एक तर घरातलं पूर्ण काम करायचं आणि त्या बाळाला पूर्ण पोषण जर मिळालं नाही त्यातून, तर ते बाळ अपंग किंवा त्याला शारीरिक कुठलाही आजार निर्माण होऊ शकतो, किंवा त्याला कुठलीही अपंगत्व, वेंधत्व येऊ शकते. भारतात 1929 मध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा मंजूर झाला. बघा, हे रिकाम्या जागामध्ये सुद्धा येतो. भारतात डॅश डॅशमध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा मंजूर झाला. तर याचं उत्तर 1929 हे लक्षात ठेवा. भारतात बालविवाह निर्मूलनासाठी वर्तमान कायदे 2006 मध्ये शारदा कायदा रद्द करून 1 नोव्हेंबर 2007 पासून नवीन कायदा बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 लागू करण्यात आला. म्हणजे हा जो कायदा दुसरा एक कायदा होता निर्मूलनासाठी केलेला, तो कायदा शारदा कायदा, त्याचं नाव आहे शारदा कायदा. हा शारदा कायदा 1 नोव्हेंबर 2007 मध्ये म्हणजे 2006 मध्ये रद्द केला आणि 2007 पासून नवीन कायदा म्हणजेच बालविवाह प्रतिबंध कायदा हा लागू करण्यात आला. बालविवाह वयस्क होण्याच्या 2 वर्षात रद्द ठरवता येईल अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. बालविवाह वयस्क होण्याच्या 2 वर्षात रद्द ठरवता येईल अशी तरतूद या कायद्यात करण्यात आलेली आहे. आता बालविवाहाचे दुष्परिणाम पाहूया. मुलांचा मानसिक विकास अवरुद्ध होतो. त्यांचा बालपण हिरावून घेतलं जातं. विशेष करून मुलींचे कमी वयात लग्न लावून दिल्याने उच्च शिक्षण प्राप्त करण्यात अडचणी येतात. कमी वयात विवाह झालेल्या मुलींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पडतो. त्या लहान वयात गर्भवती होतात, ज्याने शारीरिक आणि मनोवैज्ञानिक समस्या उत्पन्न होतात. आता हे पहा, मुलांचा मानसिक विकास जो आहे का तो होत नाही. त्यांचं बालपण हिरावून घेतलं जातं. म्हणजे त्यांना मोकळेपणानं जो जगण्याचा काळ असतो तो त्यांच्याकडून हिरावला जातो आणि त्यांच्यावर घराची जिम्मेदारी पडल्या जाते. विशेष करून मुलींचे कमी वयात लग्न लावून दिल्याने त्यांना जे शिक्षण घ्यायचं आहे ते घेण्यामध्ये त्यांना अडथळा निर्माण होतो. आणि त्यामध्ये कसं, त्यांना घरची जिम्मेदारी पडल्यामुळे त्या पूर्णपणे आपल्या शिक्षणावर लक्ष देऊ शकत नाहीत. आता हे कमी वयात विवाह झालेल्या मुलींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पडतो. म्हणजे त्यांचं वय एक तर त्या शारीरिक बदलाला तयार नसतं, आणि त्यातल्या त्यात तर त्या जर गर्भवती राहिल्या तर त्यांच्या शरीराची तर पूर्ण वाढ झालेलीच नसते. आणि त्यामध्ये जर त्या गर्भवती राहिल्या तर त्या होणाऱ्या बाळाचं पण व्यंगत्व निर्माण होतं. त्यांना विविध आजार होतात. आता त्यामध्ये त्या बाळाला कुठला आजार होऊ शकतो, कुपोषण होऊ शकतं त्या बाळाला, आणि त्या मातेवर अधिक कार्यभार पडतो. पुन्हा तिला अशिक्षा, म्हणजे तिला त्यातलं कुठलं ज्ञान नसतं, तिला त्याच्यामधली कुठली माहिती नसते, त्या बाळाचा सांभाळ कसा करायचा, स्वतःची कशी काळजी घ्यायची याबाबत तिला कुठलीही माहिती नसते. त्यामुळे त्या मुलीचा जीव धोक्यात येतो आणि त्या नवजात बाळाचा किंवा त्या गर्भवती महिलेचा सुद्धा जीव धोक्यात येतो. इतका या बालविवाहाचा दुष्परिणाम आहे पहा.
त्या अपरिपक्व गर्भधारणा, लैंगिक संक्रमित रोग आणि एड्ससारख्या आजारांना बळी पडतात. तसेच यातील अधिक मुले कुपोषणाला बळी पडतात. त्यांचे वजन कमी असल्याची भीती तसेच मृत्यूचा धोकाही जास्त होतो. एक तर त्या मुलींचं वय कमी असतं, त्यांना स्वतःची काळजी घेण्याचं तेवढं कळत नाही. त्यामुळे त्यांचं कसं त्या बाळाकडे पण यांनी स्वतःच्या शरीराकडे थोडंसं दुर्लक्ष झालं की त्यामध्ये त्यांचे वजन कमी होते. आणि त्याच्यामध्ये त्या बाळाचं जर वजन कमी झालं किंवा त्या मातेचं जर वजन कमी झालं तर त्यांच्या मृत्यूचा धोकासुद्धा वाढतो. काही वेळा मुली बालविधवा होतात आणि कधी काही सांगता येत नाही कुणाचा मृत्यू कधी आहे. आणि अशा कमी वयामध्ये लग्न झाल्यामुळे समजा तिच्या पतीचा मृत्यू झाला तर त्या बालविधवा होतात आणि त्यांना आयुष्यभर त्या शापातून मुक्ती मिळत नाही. बालविवाहामुळे लोकसंख्या वाढते आणि लोकसंख्या वाढीचे परिणाम देशाला व समाजाला भोगावे लागतात. बालविवाहामुळे माता मृत्यू दर आणि बालमृत्यूचे प्रमाणही वाढते. बालविवाह झाल्यामुळे त्या मुलीला आणि त्या लवकर होणाऱ्या पित्याला कुठलेच ज्ञान नसते. त्यामुळे त्यांच्या अज्ञानामुळे लोकसंख्या वाढीचा दुष्परिणाम सुद्धा होतो आणि याचा परिणाम आपल्या देशावर सुद्धा होऊ शकतो. बालविवाहामुळे मातांचे होणारे अकाली मृत्यू सुद्धा वाढतात आणि बालकांचे सुद्धा मृत्यू वाढतात. असे हे दुष्परिणाम या बालविवाहाचे आहेत. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.